मी पप्पा आणि मम्मी अंदमानला चाललो आहे आणि पप्पांचा हा पहिला विमान प्रवास आहे आणि आम्ही तिघेही खूप एक्सायटेड आहे. हा आयलँड जो तुम्हाला दिसत आहे हा हॅवलॉक आयलँड आहे आणि तो बीच राधानगर बीच आहे. पोर्ट ब्लेअर एअरपोर्टवर पोचल्यावर आम्ही हॉटेलनंतर रॉस आयलँडला निघालो. मी मोबाईल हॉटेलवरच विसरले होते म्हणून जास्त काही फोटो व्हिडिओज काढता आले नाही. पण या आयलँडवर खूप हरण आणि पिकॉक्स आहेत. ब्रिटिशर्स लोकांनी इथे आणून सोडले होते हरणांना. नेक्स्ट लोकेशन आम्ही सेल्युलर जेल पाहायला आलो, कालापानी. हा लोकेशन माझ्या वडिलांचा आणि माझा फेवरेट होता. आम्ही दोघेही खूप उत्सुक होतो हा जेल पाहण्यास. पप्पांनी मला लहानपणापासूनच या जेलबद्दल खूप माहिती दिली होती, खासकर सावरकरांबद्दल. जेलनंतर आम्ही आलो कॉर्बिन्स कोव्ह बीचला. इथे आम्ही नाश्ता केला आणि थोडं चिल केलं. बीचनंतर आम्ही निघालो सेल्युलर जेलमध्ये लाइटनिंग शो पाहायला. तुम्ही पण हा शो नक्कीच बघा अंदमानला गेल्यावर. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो हॅवलॉक आयलँडला, ज्याचा प्रवास 2 तासाचा होता, पण त्याला लागले 3 तास. फायनली आम्ही हॅवलॉकला पोचलो. डॉकवर आम्ही खूप सारे पिक्चर्स क्लिक केले. हॅवलॉकला पोचल्यावर आम्ही आमचे बॅग्स टुरिस्ट एजंटला दिले आणि तिथून आम्ही डायरेक्टली एलिफंटा बीचला निघालो. तिथे स्पीड बोटने आम्हाला एलिफंटा बीचवर नेलं आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी. बीचवर पोचल्यावर मम्मी पप्पांनी ही डॉल्फिन बोट राईड केली, जी मला तरी वर्थ नाही वाटली, पण त्यांनी एन्जॉय केलं. राईडनंतर आम्ही गेलो स्नॉर्कलिंग करायला. मम्मीला पाण्याची पहिल्यापासूनच खूप भीती होती, तरी तिने ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली. आम्ही तिघांनीही खूप एन्जॉय केलं. ते जेलीफिशेस आणि फिशेस खूप जवळून पाहायला मिळाले. हा अनुभव प्रत्येकाने केला पाहिजे. अंडर वॉटर लाईफ बघायची मजा काही वेगळीच होती. सगळ्यांनी स्कुबा डायव्हिंग किंवा स्नॉर्कलिंग, ॲटलिस्ट स्नॉर्कलिंग तरी ट्राय केलंच पाहिजे. मम्मी पप्पा. त्यानंतर आम्ही निघालो पॅरासेलिंग करायला.
एलिफंटानंतर आम्ही निघालो हॉटेल रूमवर चेक इन करायला. फ्रेश होऊन आम्ही परत संध्याकाळी राधानगर बीच व्हिजिट करायला निघालो. हा बीच आशियातला सर्वात सुंदर बीच आहे. इथे शक्यता लोक सनराईज आणि सनसेट पाहायला येतात कारण इथली शांतता खूपच छान वाटली. आम्ही पण खूप थकलेलो तर इथे येऊन थोडं चिल केलं आम्ही आणि टाईमपास केले, फोटोज काढले, व्हिडिओज काढले. इकडे बघा रे.